गेल्या काही दिवसांपासून उत्तर प्रदेशमधल्या अनेक जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. वाराणसीत गंगा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली. काही ठिकाणी नागरी वस्त्यांमध्ये पावसाचं पाणी शिरलं आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यातल्या पूर परिस्थितीचा आढावा घेतला आहे. पुरामुळे घराचं नुकसान झालेल्यांना तात्काळ घरं उपलब्ध करून देण्याचे निर्देश त्यांनी दिले. आत्तापर्यंत 17 जिल्ह्यातल्या 402 गावांना पुराचा फटका बसला आहे, तर 4015 हेक्टरपेक्षा जास्त जमीन पाण्याखाली गेली आहे. रुद्रप्रयाग जिल्ह्यात जोरदार पावसामुळे केदारनाथ यात्रा तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. यात्रेकरूंना सोनप्रयाग इथं राहण्यास सांगण्यात आलं आहे. हिमाचल प्रदेशातील राजधानी शिमलासह सर्व जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पाऊस असून त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. सर्व प्रमुख नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. हिमाचल प्रदेशात यावर्षी आतापर्यंत 28 ठिकाणी ढगफुटी, 53 ठिकाणी पूरस्थिती आणि 47 ठिकाणी भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत. उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. डेहरा